नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत प्रेमाच्या 5 भाषा. तुमची भावनिक बांधिलकी तुमच्या जोडीदाराला कशी सांगाल यासाठी हे पुस्तक आहे. तर चला ऐकूया प्रेमाच्या 5 भाषा. मनोगत. प्रेमाची सुरुवात घरापासून होते किंवा व्हायला हवी. माझ्यासाठी म्हणाल तर सॅम ग्रेस आई बाबा यांच्यापासून ती 50 वर्षापासून चालू आहे. ते नसते तर मी आज प्रेमाविषयी लिहिण्याऐवजी ते शोधत फिरलो असतो. घर म्हणजे कॅरोलिन, माझी गेल्या 40 वर्षाची लग्नाची बायको. तिच्यासारखं प्रेम सर्व बायकांनी केलं तर बाहेर शोधायचीच गरज नाही. शेली आणि डेरेक आता आपापल्या विश्वात मग्न आहेत, पण मला त्यांच्या प्रेमाची ऊब जाणवते. मी खूप कृतज्ञ आहे. प्रेमाच्या माझ्या कल्पनांना बऱ्याच जाणकारांमुळे आकार मिळाला. त्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ रॉस कॅम्पबेल, जुडसन, स्वीटहार्ट अँड स्कॉट पेक यांचा मी आभारी आहे. डेबी बार आणि कॅथी पीटरसन यांच्या संकलन सहाय्यासाठी मी ऋणी आहे. प्रकाशन वेळेत व्हायला हवं यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता ट्रिशिया कूब आणि डॉन स्वीट्स यांनी केली आहे. सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं, मी त्या सर्व जोडप्यांना शतशः ऋणी आहे ज्यांनी गेल्या 30 वर्षात मला आपल्या अंतरंगात स्थान दिलं आहे. हे पुस्तक त्यांना अर्पण आहे. प्रेमाच्या 5 भाषा. गॅरी चॅपमन. प्रकरण 1. लग्नानंतर प्रेमाचं काय होतं. बफेलो आणि डल्लास या विमान प्रवासात साधारण 30,000 फुटावर पोहोचल्यावर त्यानं मासिक ठेवलं आणि तो माझ्याकडे वळून म्हणाला, तुम्ही कशा प्रकारचं काम करता. मी लग्नाविषयी समुपदेशन आणि लग्न संबंध सुधारण्यासाठी सेमिनार घेण्याचं काम करतो. मी स्पष्ट सांगितलं. खूप दिवस मला कोणाला तरी विचारायचं होतं. तो म्हणाला, लग्न झाल्यावर प्रेमाचं काय होतं. एक डुलकी काढण्याची आशा सोडून मी विचारलं, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. म्हणजे तो म्हणाला, मी आतापर्यंत 3 वेळा लग्न केलंय. प्रत्येक वेळे लग्नाआधी सगळं छान असतं आणि मग सगळं ओफस. मला तिच्याबद्दल वाटणारं आणि तिला माझ्याबद्दल वाटणारं प्रेम कुठं गायब होतं काय माहीत. मी बऱ्यापैकी हुशार माणूस आहे. माझा व्यवसाय आहे, पण हे काही मला कळत नाही. लग्नाला किती वर्ष झाली आहेत तुमच्या, मी विचारलं. पहिले 10 वर्ष, दुसरं 3 आणि शेवटची 6 वर्ष. तुमचं प्रेम लग्नानंतर लगेच आटलं की थोड्या दिवसांनी, मी विचारलं. हां, दुसरं सुरुवातीपासून बिघडलं. मला नाही कळलं काय झालं ते. मधुचंद्राचं वाटोळं झालं आणि सगळं मुसळ केरात. खरं तर 6 महिने फिरलो आम्ही. एकदम धुंदीत होतो. पण लग्न झाल्यावर सुरुवातीपासून भांडाभांडी. पहिल्या लग्नात मूल होईपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं. मूल झाल्यावर माझी काही किंमतच राहिली नाही. जसं काही मूल हेच तिचं ध्येय होतं आणि नंतर माझी गरज नव्हती. तिला सांगितलं का तसं तुम्ही, मी विचारलं. हो, मी सांगितलं तर तिने मला वेड्यात काढलं. मला 24 तास आई होणं माहीत नाही आणि मी तिला मदत करायला हवी असं म्हणाली. मी खूप प्रयत्न केला पण काही उपयोगच झाला नाही. मग एकत्र राहण्यात काही अर्थ नाही असं ठरवून आम्ही वेगळे झालो. माझं शेवटचं लग्न तरी वेगळं असेल असं मला वाटलं होतं. माझ्या घटस्फोटाला 3 वर्ष झाली होती आणि आम्ही 2 वर्ष एकमेकांना ओळखत होतो. मला खरंच वाटलं तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि हेच बरोबर आहे. पण लग्नानंतर मी बदललो नाही. मी आधीसारखं तिला माझ्या प्रेमाची ग्वाही देत राहिलो. तिचा नवरा होण्याचं भूषण वाटत सांगत राहिलो. पण लग्नानंतर छोट्या छोट्या गोष्टींवरून तिची कटकट सुरू झाली.
मी कचरा नेत नाही, माझे कपडे नीट ठेवत नाही, 1 ना 2. नंतर तर तिनं माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि मी केलेलं काहीच तिला आवडेना. तिच्यातल्या उत्साहामुळं खरं तर मी तिच्या प्रेमात पडलो होतो. मी करेन ते सर्व तिला फार आवडायचं. पण लग्नानंतर सगळं फसलं. मला ती आवडेनाशी झाली. तिलाही प्रेम नव्हतंच, पण परस्पर संमतीनं वेगळं झालो. हे झालं वर्षापूर्वी. मला एक सांगा, लग्नानंतर प्रेम कुठे जाते? माझ्यासारखा अनुभव अनेकांना येतो का? आणि म्हणूनच आपल्या देशात इतके घटस्फोट होतात का? माझा विश्वासच बसत नाही. माझा 3 वेळा घटस्फोट झालाय. काही लग्न छान टिकतात ते त्यांचं प्रेम टिकतं म्हणून, की तसेच निष्प्रेम जगू शकतात म्हणून. ज्याचं प्रेम राहतं त्यांचं प्रेम ते कसं जिवंत ठेवतात? 5 वर बसलेल्या मित्राने प्रश्नच आज हजारो लग्न झालेल्या आणि तुटलेले विचारतात. कुणी मित्रांना तर कुणी धर्मगुरूंना, कुणी स्वतःला मानसिक संशोधनातून मिळालेलं उत्तर आणखी गोंधळात भर घालतात. कधी लोककथा, कधी विनोदातून उत्तर मिळतात खरी, पण कॅन्सर पेशंटला ॲस्पिरिन देण्या इतपत त्याचा फायदा. संसारातील अनावर प्रेमाची इच्छा आपल्या मानसिक घडणीमध्ये दडलेला आहे. जवळजवळ प्रत्येक मासिकात वैवाहिक जीवनात प्रेम कसं जिवंत ठेवावं यावर एक लेख लिहित असतो. पुस्तकाचे गठ्ठेच्या गठ्ठे लिहिले आहेत. टीव्ही रेडिओवर चिकार कार्यक्रम होतात. वैवाहिक जीवनातील प्रेम जिवंत कसं ठेवावं यासाठी सल्ले देणं हा महत्त्वाचा व्यायाम आहे. एवढी मदत अजून सुद्धा का बरं? थोडक्यात लोकांना जी जादू साधते का ही जोडपी संवाद साधायची कला विविध शिबिरात शिकतात. घरी जातात आणि ती कौशल्य घरात वापरू शकत नाही. आपण वाचलेल्या प्रेमाच्या 101 मार्ग या लेखातल्या आपण निवडलेल्या 2-3 उपायांतला उपाय आपल्या जोडीदाराला कसा लागू पडत नाही? हार मानून आपण बाकी 98 उपाय न वापरता आपण आपल्या जुन्या आयुष्याकडे परत फिरतो. आपल्या जोडीदाराबरोबर प्रेमलापा करण्यासाठी त्याची प्रेमाची भाषा अवगत करणं जरुरी आहे. हे पुस्तक या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहे. आतापर्यंतची सगळी पुस्तकं आणि लेख एका बाबतीत कमी पडतात. प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. हे कोणी लक्षात घेतलं नाही. भाषेच्या प्रांतात वेगवेगळ्या विभाग आहेत. जॅपनीज, चायनीज, स्पॅनिश, इंग्लिश, पोर्तुगीज, ग्रीक, जर्मन, फ्रेंच आणि इतर. बालपणापासून आपण जी भाषा ऐकतो ती आपली प्रथम भाषा आणि नंतर शिकतो ती दुय्यम होय. आपण आपली प्राथमिक भाषा सुलभ आणि सहज बोलतो, तर दुय्यम भाषा जड जाते. आपण दुय्यम भाषा जितकी वापरू तितकी ती सहज बोलायला होते. 2 माणसांच्या 2 वेगवेगळ्या प्राथमिक भाषा असतील आणि दुय्यम भाषा नसेल तर संवाद शक्य नसतो. मग हातवारे, चित्र आणि हुंकारातून कठीण प्रकारे संवाद साधावा लागतो. मानवी संस्कृतीत भाषेची विविधता असतेच. एकमेकांशी संवाद साधायला एकमेकांची भाषा शिकणं आवश्यक आहे. प्रेमात सुद्धा हेच लागू पडत असतं. तुमची प्रेम भाषा आणि तुमच्या जोडीदाराची या दोन्ही चायनीज, इंग्लिश सारख्या वेगवेगळ्या असतील तर तुम्ही इंग्लिशमधून कितीतरी वेळा प्रेमाचा वर्षाव केला तरी फक्त चायनीज येणाऱ्या जोडीदाराला त्याचा काही फायदा नाही. विमानातला माझा मित्र बोलत होता. कौतुकाचे शब्द, अगदी मनापासून प्रेम करत होता. पण त्याच्या बायकोला त्याची भाषा कळत नव्हती. ती बहुधा त्याच्या वागण्यात त्याचं प्रेम शोधत होती आणि ते काही तिला दिसत नव्हतं. प्रेमाच्या संवादाला प्रेमाची भाषा ही हवीच. 30 वर्षांच्या समुपदेशानंतर मुळात प्रेमाच्या 5 भाषा आहेत.
अशा निष्कर्षाप्रत मी निघालो. भाषेच्या प्रांतात जसं वेगळं उच्चार आणि बोली आहेत, तशाच प्रेमाच्या सुद्धा बोलीभाषा आहेत. त्यामुळे जोडीदारावर प्रेम करण्याचे 10 रस्ते, आपलं माणूस बांधून ठेवण्याचे 20 मार्ग, वैवाहिक जीवनातील 365 प्रेमाचे प्रकार असे नाना लेख लिहिले जातात. माझ्या मते प्रेमाच्या फक्त आणि फक्त 5 भाषा आहेत. त्या कोणी कशा वापराव्यात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महत्त्व आहे अचूक भाषा बोलण्याला. आपली मानसिक जडणघडण लहानपणीच होते. काही भावनिकदृष्ट्या सबल असतात तर काही दुर्बल. काहींना आपण लाडक्या आहोत, हवेसे आहोत असे जाणवतं, तर काहींना नको आहोत, दोडके आहोत ही भावना जाणवते. पालकांकडून आणि आप्तेष्टांकडून प्रेम मिळालेल्या मुलांच्या प्रेमाची प्राथमिक भाषा त्यांच्या ज्या तऱ्हेनं प्रेम मिळालं त्यावर अवलंबून असतं. ती भाषा ते सहज बोलतात. नंतर ते प्रेमाची दुय्यम भाषा शिकले तरी प्रथम भाषा त्यांच्यासाठी सोपी जाते. प्रेम न मिळालेली मुलं पण प्रेमाची भाषा शिकत असतात, पण व्याकरण कच्चं असल्यासारखी त्यांची भाषा असते. त्यांचा पाया कच्चा राहिला म्हणून ते चांगला संवाद साधू शकत नाही असं मुळीच नसतं. त्यांना जास्त कष्ट करावे लागतात इतकेच. नवरा बायकोच्या प्रेमाची एकच भाषा क्वचित असते. आपण आपल्या प्रेमाची प्राथमिक भाषेत बोलतो, पण जोडीदाराला ती परकी भाषा असल्याने संवाद न होता गोंधळ होतो. हाच प्रश्न सोडवण्यासाठी हे पुस्तक आहे. आपल्या जोडीदाराची आणि स्वतःची प्रेमाची प्राथमिक भाषा कळली की विविध पुस्तकं आणि लेखातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरायला मदत होईल. एकदा का जोडीदाराची भाषा तुम्हाला कळली की सुखी संसाराचं रहस्य तुम्हाला मिळालं. लग्नानंतर प्रेम टिकवण्यासाठी प्रेमाची दुय्यम भाषा शिकणं जरुरी आहे. जोडीदाराला न कळणाऱ्या आपल्या मायबोलीवर विसंबून काही उपयोग नाही. त्याला आपलं प्रेम कळण्यासाठी ते त्याच्या भाषेतच सांगितलं पाहिजे. प्रकरण 2. प्रेमाचा साठा अखंड ठेवणं. प्रेम हा शब्द अतिशय गोंधळात टाकणारा आहे. प्रेमावर जग चालतं यावर धार्मिक आणि निधार्मिक सगळ्यांचं मत आहे. अनेक पुस्तकं, मासिकं, गाणी, सिनेमे प्रेमाला वाहिलेले आहेत. वैचारिक आणि पौराणिक क्षेत्रात प्रेमाला आवर्जून स्थान दिलं जातं. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी प्रेमाच्या वाटेनं जावं असा संदेश दिला जातो. प्रेमाची गरज ही अगदी मूलभूत गरज असल्याचं मनोवैज्ञानिकाचं मत आहे. प्रेमासाठी माणूस वाटेल ते करू शकतो. समुद्र लांघून जाऊ शकतो, पर्वत ओलांडू शकतो, वाळवंट पदक्रांत करेल, पण प्रेमाशिवाय प्रत्येक अडचण दुर्धर वाटेल. पॉल या ख्रिश्चन देवदूतानुसार प्रेमाशिवाय केलेले कुठलेच काम अर्थपूर्ण नाही. जगाच्या अंताला 3 सत्य असतील: आशा, विश्वास आणि प्रेम, जे तिन्हीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. मानवी समाज प्रेमावर आधारला आहे. हे लक्षात घेतलं तर प्रेमाची अतिसंभ्रमाची कल्पना आहे. मला आई आवडते आणि मला वडापाव आवडतो. दोन्हीमध्ये आवडणं. आपल्याला काही गोष्टी करणं आवडतं, तर काही वस्तू आवडतात, तर काही माणसं आवडतात. आपण प्रेमाच्या सुद्धा प्रेमात पडतो. प्रेमात असणं आवडतं हे कमी म्हणून की काय, आपल्या वागण्याच्या स्पष्टीकरणात सुद्धा तिला आवडतं म्हणून मी असं केलं असं दिलं जातं. पुरुष विवाहबाह्य संबंधात असेल तर तो म्हणतो प्रेमासाठी आणि धर्मगुरूसाठी म्हणतो पाप. दारुड्याची बायको प्रेमाचा हवाला देत त्याचे अत्याचार सहन करत असते. मनोवैज्ञानिक त्याला गुलामी म्हणतात. पालकांनी मुलांच्या मागण्या प्रेमाखातर पूर्ण केल्या तर कुटुंब सल्लागार त्याला बेजबाबदार ठरवतो. मग प्रेमळ वर्तन म्हणजे नक्की काय?
आपल्या भावनिक आरोग्याला कुठल्या प्रेमाची गरज आहे यावर हे पुस्तक केंद्रित आहे. लहान मुलांच्या मूलभूत भावनिक गरजा पूर्ण झाल्यास ते भावनिकदृष्ट्या समतोल होतात. महत्त्वाचं असतं प्रेम आणि माया. आपण कुणाला हवे आहोत, आपली गरज आहे या विश्वासावर ही मुलं जबाबदार प्रौढ बनतात. नाहीतर ते भावनिकदृष्ट्या अपंग राहतात. प्रत्येक मुलामध्ये एक प्रेमाचा साठा असतो. तो प्रेमानं भरला जायची गरज असते. ही उपमा मला खूप आवडली. ज्या मुलांमध्ये हा साठा आटलेला असतो ती मुलं वाईट वागतात. त्यांना प्रेमाची तहान लागलेली असते. ती अशा तऱ्हेनं बाहेर पडते. मुलांचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रॉस कॅम्पबेल यांचं भाषण ऐकताना माझ्या डोळ्यांपुढे गाऱ्हाणे सांगणारे त्यांचे पालक आले. मी मुलांमधला आटलेला स्रोत पाहू शकलो नाही, पण त्याचे परिणाम मात्र पाहिले. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या मार्गानं ती मुलं प्रेम शोधत होती. आपल्या लैंगिक आजारासाठी उपचार घेणारी 13 वर्षाची ॲलेस आठवली. तिच्या आईवडिलांचं आभाळ फाटलं होतं. तिला लैंगिक शिक्षण देणाऱ्या शाळेवर ते चिडले होते. ती असं का वागली याचं ते कारण शोधू लागले. प्रत्येक माणसाच्या जगण्याची प्रेरणा दुसऱ्या माणसाच्या प्रेमाशी निगडीत असते. लग्नामधून हेच तर साधलं जातं. ॲलेसशी बोलताना ती 6 वर्षाची असताना झालेल्या तिच्या आईवडिलांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं. मला वाटलं बाबांचं माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून ते गेले. ती म्हणाली, माझ्या आईनं पुन्हा लग्न केलं तेव्हा तिला प्रेम करणारा मिळाला, पण मी तशीच निष्प्रेम होते. अशात मला शाळेत हा माझ्याहून मोठा मुलगा भेटला. तो माझ्याशी इतका प्रेमानं वागला की माझा विश्वासच बसेना. मला लैंगिक संबंध नको होते, मला प्रेम हवं होतं. ॲलेसची सावत्र वडिलांनी आणि आई तिला कशाची ददात पडू दिली नाही, पण ॲलेसच्या प्रेमाचा साठा मात्र कोरडाच राहिला. हे त्यांना समजलं नाही. ॲलेसला त्याचं प्रेम कळतंय अशा भ्रमात ते राहिले होते, पण त्यांना ॲलेसच्या प्रेमाची भाषा येत नव्हती. प्रेमाची गरज फक्त लहानपणीच नाही तर मोठेपणी आणि वैवाहिक जीवनात पण असते. प्रेमात असणं फक्त तात्पुरती भूक भागवतं. प्रेमाची भावनिक भूक त्यांना भागत नाही. ती भूक आपापल्यात प्रेमात पडण्यापूर्वी होती आणि ती आयुष्यभर राहते. लग्नामध्ये जोडीदाराचं प्रेमच पाया आहे. एकदा एक जण मला म्हणालं, बायकोचं माझ्यावर प्रेम नसेल तर गाडी बंगला काय कामाचा. तो काय म्हणत होता, मला बायकोच्या प्रेमापुढे बाकी सर्व तुच्छ आहे. प्रेमापुढे ऐहिक सुख क्षुद्र आहे. दिवसभर बायकोकडे दुर्लक्ष करून रात्री अंथरुणात येणाऱ्या नवऱ्याचा राग करणारी बाई प्रेमाला आसुसलेली असते. तिला तिटकारा सेक्सचा नसतो. आपल्या मनात प्रेमाची प्रबळ इच्छा असते. एकांतवास मनाला घर पडतो. एकांतवासाची शिक्षा सर्वात क्रूर शिक्षा आहे. लग्नामुळं प्रेम आणि जवळीक साधली जाते. म्हणूनच लग्न म्हणजे 2 जीवांचं मिलन असं म्हटलं जातं. म्हणजे अस्तित्व पुसायचं नाही तर एकमेकांशी एकरूप व्हायचं. तमाम लोकांनी वैवाहिक आयुष्यातलं प्रेमाचं महत्त्व जाणलं. प्रेम महत्त्वाचं खरं, पण तितकंच दुर्लभ. किती जण माझ्याकडे त्यांची दुःख घेऊन येतात. आपल्या वागण्यानं लग्न मोडतंय अशी जाणीव झालेलं कुणी, तर लग्न संपवतो म्हणणारे काही. आमचं प्रेम संपलं, आता काही राम नाहीये. आमच्यात आता दुरावा आलाय. मोठ्यांचे पण प्रेमाचे साठे असतात हे यावरून लक्षात येतं. हे आटलेलं प्रेम साठेचं वाईट वाटणं
टीका करण्यामागचं कारण असू शकतं. मग हा साठा पुन्हा भरल्यासारखं ही जोडपी पुन्हा प्रेमाचं वातावरण निर्माण करू शकतील आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावतील. हा साठा पुनरुज्जीवित करून लग्न वाचवता येईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी शोधत निघालो. या दीर्घ प्रवासात अमेरिकेतील शेकडो जोडप्यांनी मला साथ दिली. त्यांच्या सुखदुःखात मला सामावून घेतलं. या पुस्तकातील प्रश्न आणि प्रसंग त्यांच्या आयुष्यावर बेतले होते. फक्त नाव आणि जागा बदलल्या आहेत. इंजिनमध्ये ऑइल जसं जरुरी तसंच प्रेमाचा साठा भरलेला असणे गरजेचं आहे. तुम्ही जे वाचणार आहात त्यामुळे अनेक लग्न वाचतील आणि चांगली असतील ती उत्तम होतील. वैधानिक सूचना. प्रेमाचा साठा भरलेला असताना माणसं खूप वेगळी वागतात. प्रेमाच्या 5 भाषा शिकणं आणि तुमच्या जोडीदाराची प्रेमाची भाषा शिकणं यामुळे स्वभावात टोकाचे बदल घडतात. पण पहिल्या प्रथम प्रेमात पडणं हा गोंधळ काय आहे तो पाहू. ही ऑडिओ बुक आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढील ऑडिओ बुक अशीच ऐकत राहा. धन्यवाद. प्रकरण 3. प्रेमात पडणं. अचानक पूर्वसूचनेशिवाय ती माझ्या ऑफिसवर आली आणि 5 मिनिटं तरी भेटू द्या अशी गळ तिनं माझ्या सेक्रेटरीला घातली. जेनिसला मी 18 वर्ष ओळखतो. ती 36 वर्षाची कुमारिका होती. खूप जणांबरोबर तिनं डेटिंग केलं. एकाबरोबर 6 तर एकाबरोबर 3 वर्ष, तर काही थोड्या दिवसांचे मित्र. दरवेळी तिच्या संबंधांविषयी चर्चा करायला ती माझ्याकडे येत असे. ती एक शिस्तीशीर, विचारी आणि पापभीरू मुलगी होती. ती वेळ न घेता फक्त अगदी अडचणीच्या वेळीच येणार, म्हणून मी माझ्या सेक्रेटरीला तिला माझ्याकडे पाठवायला सांगितलं. दार बंद होता क्षणी ती रडायला लागली आणि काहीतरी दुःखद बातमी ऐकायला लागेल म्हणून मी सरसावलो. पण ती उड्या मारत आत शिरली. कशी आहेस जेनिस? मी विचारलं. कधी नाही एवढी मस्त, ती म्हणाली. मी लग्न करते. हो? कधी? कुणाबरोबर? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. सप्टेंबरमध्ये डेव्हिड गेलेस्पीशी, ती चित्कारून म्हणाली. किती दिवस ओळखतेस त्याला? 3 आठवडे. मला माहीत आहे हा वेडेपणा आहे, पण आम्हा दोघांना खात्री आहे आमची जोडी ठरलेली होती. इतक्या जणांबरोबर डेटिंग केलं, इतक्या वेळा लग्न करता करता परत फिरले, पण जेव्हा डेव्हिड लग्नाचं विचारेल तेव्हा मी हो म्हणेन अशी मला खात्री होती. इतक्या वेगवेगळ्या जणांबरोबर किती गोष्टींमुळे काय त्रास मी सहन केला तो मी डॉक्टर चॅपमॅन यांना सांगितलं. आतापर्यंत न जाणवलेलं आश्वासन मला आता जाणवतंय. डेव्हिड माझ्यासाठी योग्य आहे. जेनिस खुर्चीत स्थिर बसू शकत नव्हती. हा वेडेपणा आहे, पण मी खूप आनंदात आहे. एवढी खुश मी कधीच नव्हते. जेनिस प्रेमात पडली होती. तिच्या मते डेव्हिड सर्वगुण संपन्न असा नवरा होता. रात्रंदिवस ती त्याच्या विचारात गडलेली होती. डेव्हिडचं पूर्वी 2दा लग्न झालं होतं आणि त्याला 3 मुलं आहेत. त्यानं गेल्या वर्षात 3दा नोकरी बदलली. याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं. जेनिस प्रेमात पडली होती आणि ती खूप खुश होती. खूपदा आपण लग्न करताना असेच प्रेम करत असतो. आपल्याला देखणं वाटणारं कुणीतरी भेटतं आणि मग त्याच्याशी गप्पा गोष्टी होतात. कॉफी, सँडविच होतं. प्रश्न खाण्याचा नसतो. त्याच्याबरोबर असताना आतून शहारलेपण होतंय हे खरंच आहे का हे जाणून घेण्याची ओढ सुद्धा असते. कधी पहिल्याच भेटीत तिच्या वाईट सवयी कळतात आणि मग शहारा कुठल्या कुठं निघून जातो. पुन्हा कॉफी नको वाटते, तर कधी पूर्ण शरीर शहारल्याने फुललं आणि आणखी भेटी होतात आणि मग ती
प्रेमात पडलोय याचा साक्षात्कार होत असतो. समोरून ती भावना नसेल तर आपण प्रयत्न वाढवून मन जिंकण्यासाठी युक्त्या करत असतो, नाहीतर मामला थंड होतो. पण दोन्हीकडून बरोबर आग लागली असेल तर लग्नाची तयारी सुरू होते. कारण प्रेमात असणं हा चांगल्या लग्नासाठी उत्तम पाया आहे. लग्नापूर्वी स्वर्ग सुखाची स्वप्न असतात आणि प्रेमात असताना दुसऱ्या कशाचीच कल्पना करवत नाही. प्रेमाच्या शिखरावर असताना एकमेकांशिवाय काही सुचतच नाही. उठता बसता दुसऱ्याचा विचार, एकमेकांबरोबर असताना स्वर्गात असल्याचा भास होतो. हात धरलं धमण्यांमधून एकच रक्त वाहत असतं असं वाटत असतं आपल्याला. स्पर्शातून लग्नाची स्वप्न साकारू लागतात. प्रेमातल्या माणसाला प्रेमिकेचे दोष दिसतच नाही. त्याची आई सांगते ती मानसिक आजारासाठी 5 वर्ष उपचार घेते, याचा तू विचार केलायस का? तो म्हणतो, आई काहीतरी काय, गेले 3 वर्ष तिनं औषधं बंदच केली आहे. त्याला तरी एकदम योग्य वाटत असल्यानं तो कुणाचा सल्ला घेणार नाही. मित्रांना दोष दिसत असूनही त्यानं विचारल्याशिवाय ते सांगणारही नाहीत. लग्नानंतर स्वर्ग सुखाची आपली स्वप्न असतात. आपण एकमेकांना खूप प्रेम देऊ, बाकीचे भांडतात, पण आपण तर प्रेमात आहोत. आपण नाही भांडणार. मनातून आपल्याला खरं तर माहीत असतं. थोड्या दिवसानं मतभेद होतातच. आपण ती वेगळ्या तऱ्हेनं हाताळू असा आपला विश्वास असतो. प्रेमात सगळं शक्य वाटतं. आपलं प्रेम चिरंतर आहे असा ठाम समज आणि या प्रेमात कधीच अंतराय येणार नाही. एकमेकांच्या आकर्षणात अखंड बुडालेलं असताना बाकीच्या जोडप्यांमधला अंतराय आपल्याला विचलित करीत नाही. त्याचं प्रेम खरं नव्हतं, आपण समजून काढतो. चिरंतर प्रेम वास्तव नव्हे तर आभास आहे, काल्पनिक आहे. डॉक्टर डोरोथी टेनौनं बरीच वर्ष अभ्यास करून प्रेमात असणाऱ्या जोडप्यांविषयी निष्कर्ष काढला आहे. प्रेमाचा उन्माद 2 वर्ष टिकतो. लपून केलेलं प्रेम खरं तर थोडं जास्त दिवस, पण नंतर पाय जमिनीला टेकतात. आपले डोळे उघडतात, तिचे अवगुण स्पष्ट दिसू लागतात. तिच्या सवयी किती त्रासदायक आहेत हे दिसू लागते. तिच्या दुखावण्याची रीत, राग आणि कदाचित तुमच्यावर टीका. प्रेमात असताना न दिसलेल्या क्षुल्लक गोष्टी आता पर्वता एवढ्या दिसतात. आणि मग आईचे शब्द आठवतात. वाटून जातं, एवढा कसा मी मूर्ख. वास्तव वैवाहिक जीवनात स्वागत असो. वास्तवातल्या वैवाहिक जीवनात बेसिनवर केस असतात, आरशावर शिंतोडे उडालेले असतात आणि टॉयलेट पेपर कसा फाडायचा, टॉयलेटवरचं झाकण वर खाली कसं करायचं यावरून वाद होतात. या जगात बूट रॅक मध्ये चालत जात नाहीत की ड्रॉवर्स आपलं आपण बंद होत नाहीत. कपड्यांना हँगर तर सॉक्सना लॉन्ड्री आवडत नाही. तिथे एक नजर घायाळ करते तर एक शब्द वार करतो. युगुल शत्रू होतात आणि लग्न म्हणजे रणांगण. पण मग प्रेम असण्याचं काय झालं? ते एक मृगजळ होतं ज्याच्या नादात आपण एकमेकांना शब्द दिला. वाईटामध्ये किंवा चांगल्यामध्ये साथ निभावण्याचा. म्हणूनच खूप जण लग्न आणि जोडीदाराला शिव्या घालत असतात. फसवणूक झाल्यावर कोणी पण रागवेल. खरं तर आपल्याला प्रेम मिळालं होतं का? हो, मला वाटतं, पण दोष होता चुकीच्या माहितीचा. हे प्रेम उन्माद कायमस्वरूपी आहे या चुकीच्या माहितीचा. प्रेमाचा उन्माद कायम राहिला असता तर त्याचे केवढे धक्कादायक परिणाम झाले असते. व्यायाम, धंदा, चर्च, शिक्षण आणि सर्व समाजात धक्के बसले असते.
कारण माणूस प्रेमाच्या उन्मादात बाकीच्या सर्व गोष्टीतला रस हरवून बसतो. कॉलेजचा विद्यार्थी त्याच्या गुणवत्तेत घसरतो. प्रेमात असताना अभ्यास करणं जड जातं. उद्याच्या 1812च्या युद्धावरील परीक्षेचा काय पत्रास. प्रेमात असताना बाकीची काय मिजास. एक जण मला म्हणाला, डॉक्टर चॅपमॅन, माझी नोकरी रसतळाला चालली आहे. म्हणजे काय, मी विचारलं. एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि एक गोष्ट होत नाही माझ्या हातून. लक्ष लागत नाही कामात. मी तिच्याबद्दल स्वप्न बघत बसतो दिवसभर. प्रेमात पडण्याची भावना आपल्याला निकट संबंधाचा भास निर्माण करते. एकमेकांचे असल्यावरची भावना आपल्या सगळ्या अडचणींवर मात करू शकतो आणि दिव्यत्वाची प्रचिती एकमेकांमध्ये अनुभवतो. दुसऱ्यासाठी वाटेल ते करायची आपली तयारी असते. आपल्यात मदर तेरेसा संचारते, ती सुखी होऊ दे, तिला दुःख होईल असा मी विचार पण करू शकत नाही. मी तिच्या सुखासाठी काय वाटेल ते करीन, असं एक जण त्याच्या उद्गार वधूविषयी म्हणाला. आपल्यासारखीच दुसऱ्याला पण आपल्याबद्दल प्रेमाची भावना आहे असं समजून आपण निस्वार्थी प्रेम देऊ शकतो. आपल्या स्वप्नाळूपणामुळे आपलं वास्तव्याचं भान सुटतं. निसर्गतः आपण स्वार्थी असतो आणि आपल्या भोवती फिरतं. आपण निरपेक्ष आहोत हा आपला भास असतो. एकदा का प्रेमात असणाऱ्याचा हनीमून काळ संपला, आपल्या प्रेमाचा उन्माद सरासरी 2 वर्ष टिकतो की आपण वास्तवात उतरतो. मग तो त्याच्या इच्छा सांगतो, पण त्या तिच्या इच्छांहून वेगळ्या असतात. त्याला सेक्स हवा असतो तर ती दमलेली असते. त्याची गाडी घ्यायची इच्छा ती उडवून लावते. तिला तिच्या माहेरी जायचं तर तो म्हणतो, मला तुझ्या नातेवाईकांचा कंटाळा येतो. त्याला सॉफ्टबॉल खेळायचा तर ती म्हणते, तुला माझ्यापेक्षा सॉफ्टबॉल प्रिय आहे. हळूहळू वैयक्तिक विचार, भावना, आवडी निवडी बाहेर येतात आणि 2 स्वतंत्र व्यक्ती दिसू लागतात. त्यांची मनं जोडलेली नसतात. फक्त प्रेमाच्या समुद्रात क्षणभर त्यांच्या भावनांनी एकमेकांना स्पर्शलेले असते. आता वास्तव्याच्या लाटा त्यांना दूर करू पाहतात. ते प्रेमातून बाहेर पडतात, वेगवेगळे होतात, घटस्फोट घेतात आणि नव्यानं प्रेमात पडण्यासाठी प्रवास सुरू करतात किंवा प्रेमाचा ध्यास सोडून एकमेकांवर प्रेम करण्याचा कठीण प्रयास सुरू ठेवतात. प्रेमात पडण्याचा अनुभव आपली किंवा दुसऱ्याची प्रगती करत नाही, तर आपण मुक्कामी पोहोचल्यावरची भावना निर्माण करतो. मानसोपचार तज्ज्ञ स्कॉट पेक आणि मनोवैज्ञानिक डोरोथी टेनॉव म्हणतात, प्रेमात पडणाऱ्याला प्रेम म्हणूच नये. डॉक्टर टेनॉवनी त्याला प्रेमाचं मायाजाल असं नाव दिलं आहे, कारण ते खऱ्या प्रेमापेक्षा वेगळं आहे. डॉक्टर पेक यांनी याला 3 कारणं दिली आहेत. पहिलं, प्रेमात पडणं हा आपण जाणून बुजून घेतलेला निर्णय नाहीये. आपण कितीही प्रेमात पडण्याचं ठरवलं तरी ते आपल्या हातात नाही. बरेच वेळा आपण अतिशय चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांच्या प्रेमात पडतो. दुसरं, प्रेमात पडणं हे अगदी विनायास होतं, म्हणून ते खरं प्रेम नाही. फारशी शिस्त नसलेलं हे प्रेम, लांबलचक महागडे फोन कॉल्स, एकमेकांना भेटण्यासाठी प्रवासावर केलेला खर्च, एकमेकांना दिलेल्या भेटी याची काही गणतीच नाही. घरटं बांधायची जशी पक्ष्यांना प्रेरणा होते, तशी प्रेरणा प्रेमात पडलेल्यांना काहीही करायला उपयुक्त करते. तिसरं, प्रेमात पडणारा दुसऱ्याची प्रगती हवी म्हणून अजिबात विचार करत नसतो, तर स्वतःचा एकटेपणा दूर व्हावा आणि लग्न करून तो दूर व्हावा असा विचार आपल्या मनात असतो. सुखाच्या अत्युच्च स्थानावर असताना आपण इथंच राहावं अशी आपली इच्छा असते आणि आपल्या प्रेमिकेनं सुधारण्याची गरज नसते, कारण ती एकदम सुयोग्य असते आणि ती तशीच राहील अशी आपली आशा असते. प्रेमात पडणं हे खरं नाही तर काय आहे?
डॉक्टर पेकने काढलेला निष्कर्ष असा आहे, जोडीदार शोधण्याचा आपल्या गुणसूत्रांमधील उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे प्रेमात पडणं. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वत्व विसरून अंतर्बाह्य लैंगिक भावनांचा मिलाफ होऊन युगल जोड्या तयार होणं आणि बंधनात पडणं हे मानवजातीच्या वाढीसाठी आवश्यक असतं. या निष्कर्षाशी आपण सहमत असू वा नसू, आपल्यातली जे प्रेमात पडले आहेत किंवा प्रेमातून बाहेर आले आहेत, ते प्रेमात पडल्यानंतर जी उलथापालथ होते त्याची कशाशी तुलना होत नाही हे मान्य करतील. प्रेमात पडल्यावर आपली सारासार विचारशक्ती नष्ट होते. आपण बरेच वेळा असे वागतो जसे सामान्यपणे आपण कधीच वागलो नसतो. या उन्मादातून बाहेर आल्यावर आपण असं कसं वागलो याचं आपल्यालाच आश्चर्य वाटत असतं. प्रेमाचा बहर ओसरल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, आपण का लग्न केलं? आपण कशावरच एकदम होत नाही, पण निदान प्रेमाच्या ऐन बहरात तरी आपण एकदम होतो. निदान महत्वाच्या गोष्टी तरी बाबत. ऐच्छिक व्यावहारिक प्रेमाबद्दल संत महंतांनी आपल्याला इशारा दिलाच आहे. याचा अर्थ असा आहे की एकदा प्रेमाच्या उन्मादात आपण लग्नाच्या बंधनात अडकलो म्हणजे आपल्या पुढे फक्त आणि फक्त 2 उपाय असतात. एक, जोडीदाराबरोबर असंच दुखी कष्टी आयुष्य जगायचं, की दुसरं, हार मानून वेगळं व्हायचं आणि पुन्हा प्रयत्न करायचा. आपल्या पिढीनं नेहमी दुसरा पर्याय स्वीकारला आहे, तर आपल्या आधीच्या पिढीनं पहिला. आपला पर्याय योग्य असं म्हणण्यापूर्वी जरा आकडेवारी पाहू. सध्या 40% पहिल्या लग्नांचा घटस्फोट शेवट असतो, 60% दुसरी लग्न, तर 75% तिसऱ्या लग्नांचा घटस्फोट होतो. म्हणजे दुसरं किंवा तिसरं लग्न सुखांत नसतं, तर तिसरा अधिक चांगला पर्यायही आहे, असं संशोधनाअंती लक्षात आलं आहे. तो म्हणजे प्रेमात असणं ही तात्पुरती भावना आहे आणि खरं प्रेम आपल्या जोडीदाराबरोबर शोधण्याची गरज असते हे ओळखणं. असं प्रेम भावनाप्रधान असलं तरी ध्यास घेणारं नसतं, ज्यात विचार आणि भावनांचा संगम असतो. ती इच्छा आणि शिस्तीच्या योगे तुमच्या व्यक्तिगत प्रगतीला वाव देणारं असतं. मुळात आपली भावनिक गरज दुसऱ्यानं आपल्यावर प्रेम करण्याची आहे. विचारपूर्वक आणि निवडीनं, नुसत्या उर्मीनं नाही, तर माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, ते मी प्रेम करण्यालायक आहे असे म्हणून. अशा प्रेमाला प्रयत्न आणि शिस्तीची गरज असते. आपल्या निर्णयाचं एखाद्याला फायदा होतोच याची भरभराट होते आणि त्याच्या उत्कर्षाचा आनंद आपल्याला होतो. यातच खरं प्रेम आहे. यासाठी प्रेमाच्या उन्मादाची गरज नाही, किंबहुना उन्माद सरल्यावरच उभरतं ते खरं प्रेम. प्रेमाच्या उन्मादात अंतर्गत उर्मीनं केलेल्या दिलदार गोष्टींना काही किंमत नाही. जर उन्माद ओसरल्यावर आपण तशाच दिलदार गोष्टी वास्तविकात जगात केल्या तर ते खरं प्रेम असतं. भावनिक आरोग्यासाठी भावनिक प्रेम महत्वाचं आहे. लग्न झालेल्या प्रौढांना प्रेम आणि मायेचा आस असतो. जोडीदाराला आपण हवे आहोत, आपल्या भल्याची त्याला जाण आहे अशी त्यांना हमी हवी असते. प्रेमाच्या उन्मादात हे स्वर्ग सुखच असतं आणि ते शाश्वत असतं असं मानणं चूक असतं. प्रेमाच्या उन्मादानं विवाहाच्या पुस्तकांची फक्त ओळख होते. विवाहाचा गाभा आहे तो ऐच्छिक व्यावहारिक प्रेमाचा. हे प्रेम संतान अभिप्रेत आहे. लग्न झालेल्या आणि प्रेमाचा बहर हरवलेल्या जोडप्यांना ही चांगली बातमी आहे. प्रेम करणं ही विचाराची गोष्ट आहे. मी तुझ्यासाठी लग्न केलंय आणि तुझ्या भल्यासाठी मी कितीतरी करायला तयार आहे, अशा मनस्थितीमध्ये हे प्रेम सुरू होतं
आणि अशा प्रेमाला व्यक्त करण्याच्या विविध वाटा प्रेम करणाऱ्याला सुचतात. पण हे किती निरागस वाटतं. कोणी म्हणेल प्रेम योग्य म्हणजे योग्य वर्तणुकीचा, मनस्थितीचा. मग फुगे, गूढ भावना, ताऱ्यांचा लयललाट करणे, अनाहुताची चाहूल, डोळ्यातलं तेज, चुंबनातील आतुरता आणि सेक्स मधल्या उल्हासाचं काय? तिच्यासाठी, त्याच्यासाठी माझं स्थान प्रथम आहे. ही भावनिक सुरक्षितता तिचं काय? आपल्या एकमेकांच्या खोल भावनिक गरजांचं आकलन होऊन एकमेकांना प्रिय ते कसं द्यायचं, ह्याचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक आहे. गेली कित्येक वर्ष विवाहाच्या सेमिनारमध्ये आणि वैयक्तिक बैठकींमध्ये मी प्रेमाच्या 5 भाषांबद्दल विवेचन केलं आहे. हजारो जोडपी यांची ग्वाही देतील. माझ्या फाईल्समध्ये मला न भेटलेल्या कित्येक लोकांनी पत्र दिले आहेत. ते सांगतात, मित्रांनो, मला तुमची प्रेमाच्या भाषेची टेप दिली आहे. त्यामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यात क्रांतिकारक बदल झाला आहे. कित्येक वर्ष आम्ही एकमेकांना प्रेम द्यायचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. आता आम्ही एकमेकांची योग्य प्रेमाची भाषा म्हणजे योग्य वर्तणुकीची मनस्थिती बोलल्यामुळे आमच्या वैवाहिक जीवनात भावनिक सुबत्ता आली आहे. जेव्हा तुमच्या जोडीदाराचा प्रेमाचा साठा दुथडी भरून वाहत असेल तेव्हा त्याच्या आयुष्याची भरभराट होईल, आणि जेव्हा हा साठा आटला असेल तो निराशेच्या गर्देत डुबेल आणि त्याच्या आयुष्याच्या शिखरावर तो पोहोचू शकणार नाही. पुढच्या 5 भाषांमध्ये मी प्रेमाच्या 5 भाषांबद्दल सांगणार आहे आणि 9व्या भागात तुमच्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमभाषा कशी शोधावी याचे स्पष्टीकरण देणार आहे. त्यायोगे प्रेम सफल होते. प्रकरण 4, प्रेमाची भाषा 1, कौतुकाचे शब्द. मार्क ट्वेन एकदा म्हणाला, मी एका शाबासकीवर 2 महिने जगू शकेन. म्हणजे 6 वेळा शाबासकी मिळाली तर मार्क ट्वेनचा प्रेमाचा साठा वर्षभर भरलेला राहील. तुमच्या जोडीदाराला कदाचित जास्तीची गरज असेल. मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं म्हणजे प्रेमाचा उच्चार करणं. हिब्रू अभ्यासक सॉलोमन लिहितो, जिभेमध्ये मारण्याची किंवा तारण्याची शक्ती आहे. शब्दाला हुरूप देण्याची कला लोकांनी पूर्ण जाणून घेतलेली नाहीये. सॉलोमन पुढे म्हणतो, चिंतेनं हृदय जड होतं, पण प्रेमाच्या शब्दानं हलकं फुलकं होतं. कौतुकाचे शब्द, शाबासकीचे, प्रेमाचे संवाद शक्तिशाली अस्त्र आहेत. साध्या साध्या शब्दात ते व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, या कपड्यात तू एकदम उठून दिसतेस, या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसते, वा, बटाट्याची भाजी खावी तर तुझ्या हातची, मला खूपच आवडते तू केलेली भाजी, तू भांडी धुतल्यामुळे मला खूपच आराम मिळाला आज, तू आज कचरा नेलास ते खूप बरं केलंस. लग्नाच्या भावनिक आरोग्यात किती फरक पडेल अशा कौतुकांच्या शब्दांनी. खूप वर्षांपूर्वी मी माझ्या ऑफिसात रिकामा बसलो होतो. तेव्हा एक स्त्री आतमध्ये येऊन म्हणाली, तुम्हाला थोडा वेळ आहे का? हो, जरूर, ती बसून म्हणाली. डॉक्टर चॅपमॅन, माझी एक अडचण आहे. माझ्या नवऱ्याकडून आमची बेडरूम मी रंगवून घेऊ शकत नाही. 9 महिने झाले, हर तऱ्हेने माझे प्रयत्न करून झाले आहेत, पण काही उपयोग नाही. मी काय रंगारी आहे का? तुम्ही चुकीच्या जागी आला आहात, असा पहिला विचार माझ्या मनात आला. पण मी म्हणालो, जरा सविस्तर सांगा बरं. ती म्हणाली, गेल्या शनिवारचंच उदाहरण आहे. इतकी मस्त हवा होती, पण माझ्या नवऱ्यानं पूर्ण वेळ गाडी धुण्यात आणि स्वच्छ करण्यात घालवला. मग तुम्ही काय केलं? मी त्याला म्हणाले, बॉब, इतका चांगला दिवस तू गाडी धुण्यात वाया का घालवतोस? आज बेडरूम रंगवून झाली असती तुझी. झाली का मग? मी म्हणालो. नाही ना, मला काय करावं समजत नाही. मला एक सांगा. मी म्हणालो,
तुला स्वच्छ धुतलेल्या गाड्या आवडत नाहीत का? आवडतात, पण मला बेडरूम रंगवून हवी आहे. तुझ्या नवऱ्याला ही माहीत आहे अशी तुझी खात्री आहे? हो तर गेले 9 महिने मी त्याच्या मागे लागले. आता मला आणखी एक सांगा, तुझा नवरा एखादं तरी चांगलं काम करतो का? म्हणजे कसं? म्हणजे कचरा बाहेर ठेवणं, तुझ्या गाडीत पेट्रोल भरणं, वीज बिल भरणं किंवा त्याचे कपडे हँगरवर लावणं. हो, ती म्हणाली, तो यातल्या बऱ्याच गोष्टी करतो. मग माझ्या 2 सूचना ऐक. एक, बेडरूम रंगवायचा विषय पुन्हा काढू नकोस. मी पुन्हा सांगितलं, अजिबात काढू नकोस. पण त्यानं काय होणार? ती म्हणाली, तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमचा जोडीदार करत नाही, पण दुसऱ्या अनेक चांगल्या गोष्टी करतोय. अशा वेळी कौतुकाचे 2 शब्द तुम्हाला हवी ती गोष्ट करायला त्याला प्रवृत्त करेल. हे बघ, मला माहिती आहे बेडरूम रंगवायची आहे, पण तू आता सारखं तेच सांगू नकोस. दुसरी सूचना अशी की जेव्हा जेव्हा तुझा नवरा चांगलं काम करेल तेव्हा तेव्हा तू त्याला शाबासकी द्यायची. जर त्यानं कचरा बाहेर नेला तर, बॉब तू कचरा नेलास, त्यानं मला खूप बरं वाटलं. बरं झालं कचरा नेलास, नाही तर माशांनी तुझं काम केलं असतं, असं चुकून सुद्धा म्हणू नकोस. त्यानं वीज बिल भरलेलं दिसलं तर म्हण, बॉब किती नवरे बिल वगैरे भरत नाहीत, तू भरलंस तर मला फार बरं वाटलं. दरवेळी चांगल्या कामानंतर कौतुक करत, पण त्यामुळे बेडरूम कशी रंगविली जाईल? मी म्हणालो, हे बघ, तू सल्ला विचारलास ना, मग फुकटात का होईना घे. ती जरा नाराजीतच गेली. 3 आठवड्यांनी मला येऊन म्हणाली, काम फत्ते. उगाच भोणभुणा करण्यापेक्षा कौतुकाच्या शब्दाने खूप काम होतात. म्हणजे फुकट चापलुसी करून जोडीदाराकडून काम करून घ्या असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. चांगल्या कामाचं कौतुक बरंच काही काम करायला प्रवृत्त मात्र करतं. प्रोत्साहनाचे शब्द. शाबासकी हा तुमच्या जोडीदाराबद्दल कौतुक दाखवण्याचा एक मार्ग आहे. दुसरी बोलीभाषा म्हणजे प्रोत्साहनपर शब्द. धैर्य वाढवण्यासाठी केलेला संवाद काही बाबतीत आपल्या सर्वांनाच असुरक्षित वाटत असतं आणि आपला धीर सुटतो. अशा वेळी तुमच्या जोडीदाराची खरी कुवत बाहेर दिसण्यासाठी तुमच्या प्रोत्साहनाची त्याला जरूरत असते. ॲलिसला लिहिण्याची खूप आवड होती. कॉलेजमध्ये असताना तिनं पत्रकारितेचं कोर्स सुद्धा केलं होतं. तिला इतिहास हा तिच्या मुख्य विषयापेक्षा लिहिणं आवडत असे. हे तिच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. पण कॉलेजनंतर मूल होण्याआधी तिनं खूप लिखाण केलं. एक लेख तिनं मासिकाकडे सुद्धा पाठवलं होतं. पण नकार घंटा ऐकल्यावर दुसऱ्या पाठवायची तिला हिंमतच झाली नाही. मुलं मोठी झाल्यावर तिच्याकडील भरपूर रिकाम्या वेळात ती आता लिहायला लागली. ॲलिसच्या नवऱ्यानं कीथनं सुरुवातीच्या काळात ॲलिसच्या लेखनाकडं लक्षच दिलं नाही. तो त्याच्या कामात आणि प्रगतीच्या शिड्या चढण्यात मग्न होता. मधल्या काळात नातेसंबंधामध्ये जीवनाचा अर्थ सामावला आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो ॲलिसच्या आवडत्या गोष्टींकडे ध्यान देऊ लागला. साहजिकच त्यामुळे एकदा ॲलिसनचा एक लेख त्यानं वाचला. वाचून झाल्यावर तो ॲलिसन जिथं पुस्तक वाचत बसली होती तिथं जाऊन उत्साहानं म्हणाला, पुस्तक वाचताना तुला त्रास देतोय खरं, पण आताच तुझ्या
सुट्टीचा पुरेपूर उपयोग लेख वाचला. ॲलिसन, तू किती छान लिहितेस, एकदम स्पष्ट, आणि तुझे शब्द एकदम डोळ्यापुढे चित्रित उभं करतात. तुझी लेखन शैली एकदम मस्त आहे. हे प्रकाशित व्हायलाच पाहिजे. तुला खरंच असं वाटतं? ॲलिसन अखडतपणे विचारली. माझी खात्री आहे, कीथ म्हणाला. मी सांगतो तुला, हे खरंच चांगलं आहे. कीथ तिथून गेल्यावर ॲलिसन पुस्तकातलं लक्ष उडालं आणि ती कीथच्या बोलण्याचा विचार करू लागली. कीथ सारखंच बाकी लोकांना पण तिचं लिखाण आवडेल का, असं तिला प्रश्न पडला. तिला पहिली नकार घंटा आठवली. पण आता लिखाण वयानुरूप सुधारलंय. तिला वेगळं नवीन अनुभव आले आहेत. खुर्चीवरून उठता उठता ते लेख प्रकाशनाला देण्याचा तिने निर्णय घेतला. कीथनं 14 वर्षापूर्वी दिलेल्या प्रोत्साहनानंतर आज ॲलिसनचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत आणि आज तिच्याकडे पुस्तक लिहिण्यासाठी एक करार आहे. आज ती एक प्रतिष्ठित लेखिका आहे. पण इथं पोहोचण्यासाठी पहिलं पाऊल तिनं कीथच्या पाठिंब्यामुळे उचललं. कदाचित तुमच्या जोडीदारामध्ये काही छुपे गुण असतील आणि ते तुमच्या पाठिंब्यामुळे पुढे येणार असतील. कदाचित एखादा कोर्स करून तो गुण वाढवता येणार असेल किंवा त्याच्या क्षेत्रातील यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनाची त्याला गरज असेल. तुमच्या प्रोत्साहनानंतर तुमचा जोडीदार कदाचित ते पहिलं पाऊल उचलेल. लक्षात घ्या, तुमच्या अपेक्षा तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण करण्याबाबत मी बोलत नाही. मी बोलतोय ते त्याच्या छंदाबाबत. तो त्यानं वाढवण्यासाठी तुम्ही त्याला पाठिंबा देण्याबाबत. उदाहरणार्थ, नवरे त्यांच्या बायकांचं वजन कमी करावं म्हणून पाठीमागं लागतात आणि म्हणतात, मी तिला प्रोत्साहन देतो, पण बायकोला ते कमी लेखल्यासारखंच वाटतं. तिला वजन कमी करण्याची इच्छा असताना तुम्ही तिला प्रोत्साहन दिलं तर ते वेगळं. नाहीतर ते तिच्यावर अन्यायकारक होतं आणि तिला अपराधी वाटू लागतं. त्यामुळे असे प्रेम शब्द नव्हे तर नकार दर्शवतात. तुमच्या जोडीदाराच्या नजरेनं जग पाहून समजून घ्या आणि प्रोत्साहन द्या. तुमच्या जोडीदाराला कशाचं महत्त्व वाटतंय ते जाणून घ्या. पण जर जोडीदार म्हणाली, या सुट्टीत मी वजन कमी करण्याचा प्रोग्राम करते, तर तुम्हाला त्याला पाठिंबा देण्याचा अवसर मिळतो आणि ते शब्द असे असतील, तू जे काही ठरवशील त्यात तुला यश मिळेलच. तुझ्याबद्दल तीच गोष्ट मला आवडते. एकदा का तू ठरवलंस तर तू माघारी घेत नाहीस. मी तुला सर्व काही मदत करेन. प्रोग्राम्सच्या किमतीचा तू विचार पण करू नकोस. आपण काहीतरी व्यवस्था करूया. तुमच्या जोडीदाराच्या नजरेनं जग पाहिल्यास त्याला कशाचं महत्त्व वाटतं ते कळेल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला मदत होईल. शाब्दिक प्रोत्साहनानं आपण संवाद साधत असतो. मला माहीत आहे, मला तुझी काळजी आहे. मी तुला कशी मदत करू? मी तुझ्या पाठीशी आहे. आपला त्यावरील विश्वास बसत नाही. त्यानं तो कौतुक का बरं करतो आहे? त्याच्या कामाचं श्रेय त्याला देत असतो. आपल्याकडे भरपूर छुपे गुण असतात. केवळ धैर्याअभावी ते बाहेर पडत नाही. प्रेमळ जोडीदार तो धीर देतो. कदाचित प्रोत्साहन देणं ही तुमची प्राथमिक प्रेम भाषा नसेल, पण दुय्यम भाषा शिकताना कष्ट हे घ्यावेच लागतात आणि तुम्हाला वारंवार टीका किंवा चिकित्सा करण्याची इच्छा होईल. तर माझी खात्री आहे, भाषा शिकण्याचे परिणाम खूप चांगले असतील. मायेचे शब्द. प्रेम म्हणजे माया. आपण बोलताना प्रेमळ शब्द वापरलेत तर प्रेम जाणवेल. आपण बोलणाऱ्याच्या पद्धतीमध्ये प्रेम जाणवेल. जर हळूवारपणे मायेनं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हटलं तर प्रेमाचं द्योतक ठरतं. मी तुझ्यावर प्रेम करतो असं प्रश्नार्थक वाक्य या शब्दाचा अर्थच बदलून टाकतो. कधी आपण बोलतो, एक पण आवाजाची पट्टी दुसरंच सांगत असतं.
मी आनंदाने भांडी घासेन असं तिरस्कारपणाने म्हटल्यावर ते प्रेम घेतलं जात नाही. आपली वेदना, दुःख, आपली राग सुद्धा आपण मायेनं सांगू शकतो आणि ते प्रेमाचंच रूप आहे. तू संध्याकाळी मला मदत केली नाहीस तर मला खूप वाईट वाटलं. साधं सरळ वाक्य प्रेमाचं वाक्य आहे. तुमच्या जोडीदारानं त्याच्या भावना पोहोचवून जवळीक निर्माण केली आहे. हेच शब्द मोठ्या आवाजाने आणि चिडकेपणाने म्हटलं तर आरोप केल्यासारखं वाटतं. आपण ज्या पद्धतीने बोलतो ती खूप महत्वाची आहे. एक थोर ऋषी म्हणून गेले आहेत, प्रेमळ शब्द राग घालवतात. जोडीदार रागारागात तावातावात ताडकन करत असतात आणि तुम्ही शांतपणे सर्व ऐकून घेतलं तर त्याच्या भावनेची तुम्हाला माहिती मिळते. त्याचं दुःख, वेदना, घटनांबद्दलचं त्याचं मत तुम्हाला कळेल. तुम्ही त्याच्या नजरेतून याकडे बघाल आणि प्रेमळ शब्दात त्याला आश्वासित कराल. तुम्ही त्याचा अपराध केला असेल तर सगळी माया आणि तुमचा हेतू त्याला वाटत असलेल्या हेतूपेक्षा वेगळा असेल तर समजावून द्या. न्यायनिवाडा करण्यापेक्षा समजुतीनं गुंता उकला. हे खरं प्रगल्भ प्रेम आहे जे वैवाहिक जीवनात आपण शोधत असतो. प्रेम चुकांची यादी करत नाही, ते पूर्वीचं अपयश उकलून काढत नाही. आपण कोणीच अचूक नसतो. लग्नामध्ये आपण नेहमीच बरोबर आणि योग्य वागत नाही. कधी आपण जोडीदाराला दुखवतो तर कधी चुकीचं वागतो. अशा वेळी चूक मान्य करून क्षमा मागावी आणि भविष्यात पुनरावृत्ती होणार नसल्याची हमी द्यावी. आपण भूतकाळ हा पुसू शकत नाही. मी माझ्या चुकांमुळे माझ्या जोडीदाराला झालेल्या त्रासासाठी आणखी काही करू शकत नाही. माझ्या जोडीदारानं काही चूक केली आणि त्याबद्दल क्षमा मागितली तर मला पर्याय आहे माफी करण्याचा आणि न्याय करण्याचा. मी जर न्याय करण्याचं ठरवलं, तिला अद्दल घडवायची ठरवली तर ती अपराधी आणि मी न्यायाधीश होतो आणि जवळीक अशक्य होते. पण मी जर माफ करायचं ठरवलं आणि जवळीक उत्पन्न होते. क्षमाशीलता म्हणजे प्रेमाची रीत. भूतकाळ जागा ठेवून किती जण आपला वर्तमान बिघडवतात त्याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. भूतकाळातील अपयशाचे मुळदे खणून काढून ते आजचं वर्तन दूषित करत असतात. तू असं वागलास यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी तुला कधीच माफ करणार नाही. तू असं वागून स्वस्थ कसा बसू शकतोस? तू नाक घासत माझी माफी मागितलीच पाहिजे. मला माहित नाही मी तुला क्षमा करू शकेन की नाही. हे शब्द कळवटपणासारखे, बदल्यासारखे आणि वैतागाचे आहेत. जर जवळीक निर्माण करायची असेल तर दुसऱ्यांच्या अपेक्षांना, आकांक्षांना जाणून घेणं गरजेचं आहे. जर प्रेम करण्याची इच्छा असेल तर दुसऱ्याला काय हवं ते माहीत करून घेणं आवश्यक आहे. सर्व अपयशांना इतिहास बनवणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. अपयशांचा स्वीकार करा, दुःखाची जाणीव असू देत. त्यानं क्षमा मागितली. आपण झालेली गोष्ट पुसू शकत नाही, पण इतिहास जमा करून आज मध्ये मोकळे जगू शकतो. क्षमाशीलता ही भावना नाही, गुंतवणूक आहे. तो पर्याय आहे दया दाखवण्याचा. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या वागण्यानं मला दुःख झालं पण मी तुला माफ केलं. तू चूक जरूर केलीस पण तू चूक नाहीस. आपण यातून धडा शिकून आपलं सहजीवन आनंदी बनवू. तुझी माझी जोडी कायम राहिली. हे सकारात्मक शब्द, हे मायेचे शब्द म्हणजे प्रेमाचे एक बोली आहे. विनयी शब्द. प्रेमाने विनंती करता येते, हुकूम नाही. मी माझ्या जोडीदाराला हुकूम केला की मी पालक आणि ती मूल आहे. पालक 3 वर्षाच्या मुलाला सांगतो काय कर आणि काय नको. हे गरजेचं असतं कारण 3 वर्षाच्या मुलाला सारासार विचार नसतो. पण लग्नामध्ये आपण समान प्रगल्भ जोडीदार असतो. आपण बिनचूक नसू पण जोडीदार आहोत. आपल्या आकांक्षा आपण कशा तऱ्हेनं दर्शवतो हे महत्वाचं असतं. हुकूम असेल तर जवळकीची शक्यता दुखावते, पण आपल्या गरजा आपण विनंती स्वरूपात दर्शवल्या तर आपण मार्ग दाखवतो. धमकी देत नाही.
नवरा जेव्हा म्हणतो, तू बसतेस ते ॲपल पाय मला खूप आवडतात, त्या आठवड्यात करशील? तेव्हा तो प्रेमाचा मार्ग दाखवतो. आणि जर म्हणाला, बाळाच्या जन्मापासून ॲपल पाय खाल्लाच नाही, पुढच्या ॲपल पायसाठी 18 वर्षांची निश्चिंती, तर तो युवा अवस्थेत गेलाय आणि एक प्रगल्भ माणूस राहिला नाही. अशा हुकुमांना जवळीक निर्माण होत नाही. बायको म्हणते, या आठवड्यात छतावरची पन्हाळ साफ केली का? ती विनंतीने प्रेम दाखवते. पण जी बायको बनते ती पन्हाळ या आठवड्यात साफ झाली नाही तर आपोआप पडून जातील, त्यांच्यावर ही एवढी झाडी वाढली आहे, ती हुकुमशाह झालेली असते. जोडीदाराला विनंती केल्यावर त्याच्या योग्यतेचा तुम्ही आदर करत असता. तुम्ही त्याला दाखवताय की असं काही करण्यानं तुम्ही अर्थपूर्ण प्रेम करताय. पण हुकूम केलं तर तुम्ही हुकुमशाह बनता. त्यामुळे जोडीदार सकारात्मक वाटण्यापेक्षा हीन वाटून घेईल. विनंतीमुळे हो वा नाही म्हणण्याचा पर्याय तुमच्या जोडीदाराला असतो. त्यानं ती मान्य केली तर माझा जोडीदार माझ्या प्रेमाखातर माझ्या विनंतीला मान देतो, माझा आदर करतो, ही भावना जागृत होईल. माझे हुकूम मानण्यात तो कदाचित पाळेल, पण त्यात प्रेमाची भावना नसेल. वेगवेगळ्या बोली. कौतुकाचे शब्द ही प्रेमाच्या 5 भाषांपैकी एक आहे, पण त्यामध्ये वेगवेगळ्या बोली आहेत. आपण थोड्या पाहिल्या तर आपण बऱ्याच अजून काही शिकू शकतो. सगळ्या बोलींमध्ये शब्द वापरून सकारात्मक प्रतिक्रिया दिली जाते. मनोवैज्ञानिक विल्यम्स जेम्स म्हणाले की माणसाची मूळ गरज त्याची दखल घेण्याची आहे. कौतुकाचे शब्द बऱ्याच जणांची ही गरज पूर्ण करत असते. जर तुम्ही अबोल आहात आणि तुमच्या जोडीदाराची प्रेमाची भाषा कौतुकाचे शब्द असेल तर तुम्ही एक वही ठेवा. त्यामध्ये जेव्हा कधी असे शब्द तुमच्या वाचनात येतील ते लिहून ठेवा. कधी भाषणात, कधी मित्रांच्या बोलण्यात अशा प्रोत्साहनाने शब्द तुमच्या कानावर पडेल तर ते टिपून ठेवा. कधी कधी अप्रत्यक्षरित्या तुम्ही प्रोत्साहन देऊ शकाल. दुसऱ्या कुणाकडे तुमच्या जोडीदाराच्या परोक्ष त्याच्या चांगल्या गुणांचा कौतुक करा. बायकोच्या आईकडे तुमच्या बायकोची स्तुती करा. ती स्तुती मीठ मसाला लावून तिच्यापर्यंत पोहोचली की साहजिकच तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. जनमानसात मिळालेलं कौतुक नेहमी जोडीदाराबरोबर वाटून घ्या. प्रोत्साहन लिहून कळवलं तर आणखी चांगलं. लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचता येतं. लिटल रॉक अर्कॉन्समध्ये प्रेमाच्या भाषा आणि कौतुकाच्या शब्दांबद्दल मी एक धडा शिकलो. एका प्रसन्न दिवशी मी बिल आणि बेट्टी जोला भेटलो. त्याचं घर स्वप्नावतच होतं. पांढरं छोटंसं कुंपण, लुसलुशीत हिरवळ आणि बहरलेली फुलझाडं. पण घरात शिरल्यावर स्वप्नांचा मागमूस दिसला नाही. त्याचं लग्न शेवटच्या घटिका मोजत होतं. आज लग्नानंतर 12 वर्षांनी आणि 2 मुलांच्या जन्मानंतर त्यांना आपण का लग्न केलं असा प्रश्न पडला होता. मुलांवरील प्रेमाखारीज त्याचं कुठल्याच एकमत नव्हतं. जसजशी त्यांची कहाणी कळत गेली तसतसं बिल कामात बुडालेला असतो आणि बेट्टी जोला लक्ष देऊ शकत नाही हे त्याच्या ध्यानात आलं. बेट्टी जो फक्त घरातून बाहेर पडण्याचं निमित्त म्हणून अर्धा वेळ नोकरी करत होती. त्यांच्या दोघांतील कुरबुरींवर उपाय म्हणून त्याकडे दुर्लक्ष आणि एकमेकांमध्ये वाढलेलं अंतर असा त्यांचा तोडगा होता. पण प्रेमाचे साठे दोघांकडे आटले होते. त्यांनी मला सांगितलं की ते वैवाहिक समुपदेशन घेत होते, पण काही उपयोग झाला नाही. ते माझ्या लग्नावरील सेमिनारला येत होते आणि उद्या तर ते बाहेरगावी जाणार होते. ही माझी त्यांना शेवटची भेट होती. मग माझे सर्व प्रयत्न मी पणाला लावले.
दोघांबरोबर बसून मी त्यांच्या बाजू वेगवेगळ्या ऐकल्या. त्यांच्या संबंधात आलेल्या दुराव्यातून, त्यांच्या विवादातून एक गोष्ट स्पष्ट होती की त्यांना एकमेकांबद्दल काही बाबतीत आदर होता. बेट्टी जो चांगली आई आहे, घर उत्तम सांभाळते आणि मनात आणलं तर छान स्वयंपाक करते. बिलनं मान्य केलं, पण मला तिच्याकडून प्रेमच मिळत नाही. मी इतका दमून भागून येतो पण तिला त्याची कदर नाही. आणि बेट्टी जोशी बोलताना लक्षात आलं की बिल संसाराला आवश्यक सगळं पुरवतो, पण तिनं तक्रार केली त्याला माझ्यासाठी वेळच नाही, घरात काडीची मदत नाही. काय उपयोग घर आणि गाडीचा, तुम्ही एकमेकांसोबत त्याचा उपभोग घेऊ शकत नसाल तर. मग मी त्या दोघांना एकीकडे घेऊन सांगितलं की त्या दोघांकडे त्यांच्या सुखाची गुरुकिल्ली आहे. ती किल्ली, मी म्हणालो, म्हणजे एकमेकांसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टी बोलून कौतुक करणं. या काळात कुठल्या बाबतीत कुरकुर करायची नाही. आम्ही मग दोघांनी एकमेकांबद्दल बोललेल्या चांगल्या गोष्टींचा आढावा घेतला, त्या लिहून काढल्या. बिलनं बेट्टी जो आई, गृहिणी, सुग्रण या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, तर बेट्टी जोनं बिल जीव तोडून काम आणि कुटुंबासाठी संपन्नतावर लक्ष केंद्रित केलं. बेट्टी जोची यादी. 12 वर्षांनंतर त्यानं एकदाही कामाला दांडी मारली नाही. तो फार जीव तोडून काम करतो. दुसरं, त्याला खूप वेळा बढती मिळाली आहे. तो कायम त्याचं काम कसं सुधारेल याचा विचार करीत असतो. 3, तो घराचा हप्ता नियमित भरतो. 4, गॅस बिल, पाण्याचं बिल, वीज बिल वेळेत भरतो. 5, 3 वर्षापूर्वी त्यानं आमच्यासाठी मोठी गाडी घेतली. 6, दर उन्हाळ्यात तो वसंतात तो हिरवळ कापण्यासाठी दर आठवड्याला कुणाला तरी बोलवतो आणि मग इतर वेळी स्वतः कापतो. 7, पानगळ साफ करण्यासाठी हिवाळ्यात तो कोणाला तरी बोलवतो किंवा स्वतः साफ करतो. 8, पैसा अडका, कपडा लत्ता, खाण्यापिण्याचं तो बिलकुल ददादत पडू देत नाही. 9, महिन्यातून एकदा कचऱ्याची विल्हेवाट तो लावतो. 10, ख्रिसमसमध्ये सगळ्या कुटुंबियांसाठी भेटी आणण्यासाठी तो न चुकता पैसे देतो. 11, माझ्या अर्धवेळ नोकरीतून मिळालेले पैसे मी हवे तसे वापरण्यासाठी मला मुभा दिली आहे. बिलची यादी. रोज ती बिछाने छान आवरते. ती रोज घर स्वच्छ करते. रोज सकाळी नाश्ता खायला घालून ती मुलांना शाळेत पाठवते. आठवड्यातले 3 दिवस तरी ती रात्रीचं जेवण बनवते. ती किराणा सामानाची खरेदी करते. ती मुलांच्या अभ्यासात त्यांना मदत करते. मुलांच्या विविध कार्यक्रमांना आणि शाळेत आणण्या नेण्याची जबाबदारी ती घेते. ती रविवारच्या शाळेत छोट्या मुलांना शिकवते. माझे कपडे धोब्याकडे देते. कधी कधी धुणं आणि इस्त्री करते. येत्या आठवड्यात एकमेकांबद्दल जे काही चांगलं जाणवेल ते या याद्यांमध्ये लिहिण्याचं मी त्या दोघांना सुचवलं आणि प्रत्येक आठवड्यात 2 वेळा एक चांगला गुण निवडून त्याबद्दल कौतुकाचे शब्द बोलण्याविषयी मी त्यांना सुचवलं. त्यावेळी बिल कौतुक करेल त्यावेळी बेट्टीनं फक्त आभार मानायचे, लगेच कौतुक करायचं नाही असं सुचवलं. बिलाने तसंच सांगितलं. असं किमान 2 महिने करून त्याचा फायदा वाढला तर पुढे प्रयत्न चालू ठेवायचा, नाहीतर फोल प्रयत्न म्हणून सोडून द्यायचा. दुसऱ्या दिवशी मी घरी परतलो. 2 महिन्यांनी बिल आणि बेट्टी जोला त्यांच्या प्रयोगाच्या निकालाविषयी विचारण्यासाठी खूण करून ठेवली. मी उन्हाळ्यात जेव्हा फोन केला तेव्हा बिलमध्ये चांगला फरक पडला होता. बेट्टी जोला मी तोच सल्ला दिला असल्याचं त्यानं ओळखलं, पण त्यानं काही फरक पडत नव्हता. तो खुश होता. मी त्याच्या कामाचं आणि कुटुंबासाठी तो करत असलेल्या धडपडीचं कौतुक करत होतं. तिच्यामुळे मी पुन्हा कर्ता पुरुष असल्यासारखं वाटलं. आम्हाला अजून खूप पल्ला गाठायचा आहे डॉक्टर चॅपमॅन, पण आम्ही योग्य रस्त्याला लागलोय.
पण बेट्टी जो मध्ये मात्र फार फरक मला जाणवत नाहीये. ती म्हणाली, थोडी सुधारणा आहे डॉक्टर चॅपमॅन. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बिल माझं खूप मनापासून कौतुक करतो, पण अजूनही त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. तो त्याच्या कामात अगदी बुडून गेलाय. बेट्टी जोशी बोलताना त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. एक मोठा शोधच लागला मला. एका माणसाची प्रेमाची भाषा दुसऱ्या भाषेची मिळता जुळता असेलच असं नाही. बिलची भाषा कौतुकाचे शब्द होते. तो कष्टाळू होता, भरपूर काम करायचा. त्याचं कौतुक बायकोनं करावं अशी त्याची अपेक्षा होती. लहानपणापासूनच ही त्याची सवय होती. ती मोठेपणी कायम होती. बेट्टी जोची गरज मात्र वेगळी होती. ती मागणी आपल्याला प्रेमाच्या दुसऱ्या भाषेकडे घेऊन जाते. तुमच्या जोडीदाराची प्रेमभाषा कौतुकाचे शब्द असेल तर कौतुकाचे शब्द ही तुमच्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमभाषा असेल तर 3x5 कार्डवर खालील वाक्य लिहून दररोज दिसेल शब्द अशा ठिकाणी ते कार्ड ठेवा. शब्द महत्वाचे आहे, शब्द महत्वाचे आहे, शब्द महत्वाचे आहे. दुसरं, एका आठवड्यासाठी रोज तुमच्या जोडीदाराचं ज्या शब्दात कौतुक केलं आहे ते लिहून ठेवा. आठवड्याच्या शेवटी त्याच्या बरोबर बसून त्याची मीमांस करा. सोमवारी मी म्हणालो, जेवण चांगलं बनवलं आहेस, या पोशाखात तू छान दिसतेस, लॉन्ड्रीतून कपडे आणलेस ते बरं केलंस. मंगळवारी मी म्हणालो वगैरे. तुमच्या बोलण्याच्या न बोलण्याच्या कौशल्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल हे नक्कीच. तिसरं, रोज एका वेगळ्या गोष्टीचं कौतुक करा. हे ध्येय 1 महिन्यासाठी ठेवा. जसं an apple a day keep the doctor away. तसंच a compliment a day keep the counselor away. कौतुकाचे शब्द लिहून ठेवल्यावर पुनरावृत्ती टाळण्यासाठी मदत होईल. 4. काही पुस्तक, मासिक वाचताना, रेडिओ ऐकताना, लोकांनी वापरलेले कौतुकोद्गार ऐकताना वहीत लिहून ठेवा, चिकटवून ठेवा. अधूनमधून त्याचा आधार घेऊन जोडीदाराचं कौतुक करा. तुमची वही तुमचं प्रेमाचं पुस्तक होईल. लक्षात ठेवा, शब्द महत्वाचे आहेत. 5. एखादं प्रेमपत्र, प्रेमाचं वाक्य आणि छोटीशी कविता हळूच जोडीदाराला लिहा. कदाचित तो गेल्यावर त्याच्या चोर कपाटात ते तुम्हाला सापडेल. शब्द महत्वाचे आहेत. 6. तुमच्या जोडीदाराचं मित्रमंडळींसोबत किंवा आई वडिलांच्या समोर कौतुक करा. तुम्हाला डबल फायदा मिळेल. तुमच्या जोडीदाराला प्रेमाचा आविष्कार आणि आई वडिलांचा चांगला जावई किंवा सून मिळाल्याची भावना मिळेल. 7. तुमच्या जोडीदाराची शक्तिस्थळं हेरून त्याबद्दल त्याची स्तुती करा. कदाचित होईल त्या शक्तिस्थळांविषयी जास्त जागरूक होईल. 8. आई मुलांना बाबांचा मोठेपणा समजावून द्या. त्यांच्या परोक्षाचा नव्हे तर त्यांच्या देखत सांगा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल वाटणाऱ्या भावना कवितेत लिहा किंवा तसंच कार्ड निवडा. त्यातले शब्द वजनदार करा आणि तुमचे स्वतःचे थोडे लिहा. 10. तुम्हाला कौतुक करणं जर जड जात असेल तर आरशापुढे प्रॅक्टिस करा. आपल्या वहीतले शब्द पाहून पाठ करा. लक्षात ठेवा आणि शब्द महत्वाचे आहेत हे लक्षात